नमस्कार, मी अमोल खोंदिल, प्रभाग 41मधून. नागरिकांचे विविध प्रश्न असतील ते प्रशासनासमोर मांडण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो. काल लष्कर विभागाचे प्रमुख श्री केडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प ऑफिसमध्ये 3 अधिकारी काम करत आहेत. त्यामध्ये श्री शिंदे साहेब असतील, श्री कळमकर साहेब असतील आणि श्री चिरवंत साहेब असतील. कळमकर साहेबांशी मी मागील 3 दिवसापासून बोलणं करत आहे की मला आपल्या प्रभागामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करता त्या भागात मला वेळापत्रक द्या की जेणेकरून आम्हाला पाण्याचं नियोजन करता येईल. काय होतं, मागील 3-4 दिवस झाले मी सातत्याने यांचा फॉलोअप घेतो, पण यांच्याकडून मला वेळापत्रक आज देतो उद्या देतो असं चाललं आहे. मग काल मी ऑफिसमध्ये भेट देण्याचं ठरवलं. तिथं मिस्टर कळमकर नव्हते. त्यांच्याशी माझं फोनवरनं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा शिंदे साहेबांशी बोला. शिंदे साहेब तिथं उपस्थित असल्याकारणाने मी त्यांच्याशी भेट घेतली. त्यांना बोललो की साहेब, आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला माहीतच आहे की प्रभाग 41मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 1 दिवसाआड पाणी तिथं सोडलं जातं, कमी दाबाने पाणी सोडलं जातं. तर आमची अशी मागणी आहे की एकदा आम्हाला वेळापत्रक काय आपण ठरवलेलं आहे महानगरपालिकेने त्याची एक प्रत आम्हाला देण्यात यावी की जेणेकरून आम्ही पाण्याचं नियोजन करू शकू. काय होतं, वेळापत्रक माहीत नसल्या कारणाने कधी पण पाणी येतं, कधी पण पाणी जातं आणि मग आपलं पाण्याचं नियोजन तिथं फसतं. त्यामुळे आपली टँकरची अतिरिक्त मागणी तिथं विनाकारण वाढती. तर मिस्टर शिंदे म्हटले की पाण्याचं वेळापत्रक तुम्हाला कळमकर यांच्याकडेच मिळेल. कारण मी त्यावरती अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे की मिस्टर कळमकर हे पाण्याचं विभागणी कशी करायची, पाण्याचा पुरवठा कसा करायचा, कुठल्या भागाला कधी करायचा हे वेळापत्रक त्यांनी ठरवलेलं आहे. विषय असा आहे की श्री शिंदे हे मेन पाईपलाईनचं मेंटेनन्सचं काम बघतात. चिरवंत हे तांत्रिक बिघाड वगैरे काय असेल मेंटेनन्सचं दुरुस्तीचं वगैरे त्याचं परियोजन कसं करायचं काम बघतात. मिस्टर कळमकर पाणी पुरवठा कसा करायचा याचं काम बघतात. ते वेळापत्रक हे मिस्टर कळमकर यांच्याकडेच मिळतं आहे ही माझी खात्री झाली. काल मी मिस्टर कळमकर शिंदेंशी बोलल्यानंतर मिस्टर कळमकर साहेब यांच्याशी बोललो. ते म्हटले ठीक आहे, तुम्हाला कुठल्या भागाचं मला वेळापत्रक लागतं ते मला सांगा. मी म्हटलं मला चिंतामणी नगरचं द्या. ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत मिळेल. पण काल पूर्ण दिवस गेल्यानंतर मला त्यांच्याकडून वेळापत्रक मिळालं नाही आहे. ही खूप मोठी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गोष्ट आहे की निदान वेळापत्रक जरी देत नाहीत तर याचं काहीतरी काळबेरं असण्याची खरंच चिन्ह आहेत. तर मी ठरवलं ठीक आहे ना, ऑफिशियली आपण लेटर देऊन वेळापत्रक मागू. RTI तिथं RTIच्या माध्यमातून आपण मी मागणी करतो आहे. तर शिंदेंशी बोलताना अशी चर्चा झाली की कोणत्या भागात कधी पाणी सोडतात हे कळत नाही. टँकरची मागणी तिथं वाढलेली आहे. तर मी शिंदेंना अशी मागणी केली की निदान 2 टँकर तिथं प्रत्येक सोसायटीला देण्यात हवेत. त्यामध्ये ईशा एम्पायर असेल, ARV रॉयल सोसायटी असेल, ड्रीम्स आकृती सोसायटी असेल, कोहिनूर हाऊसिंग सोसायटी असेल, सिम्प्लिसिटी सोसायटी असेल, त्यामध्ये पिसोळीची सनशाईन हिल्स सोसायटी असेल, हिल व्ह्यू सोसायटी असेल. या सोसायट्यांसाठी मी त्यांना पिण्याचे कमीत कमी 2 टँकर त्यांना दररोज मिळाले पाहिजेत. या विषयावर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कळमकर साहेबांशी बोला. कळमकर साहेबांना याच्या संदर्भाने काल मॅसेज टाकला, त्यांचा काही रिप्लाय नाही. आज मी प्रत्यक्षात त्यांना परत एकदा भेटायला जाणार आहे. विषय असा आहे की शिंदे साहेबांशी बोलत असताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींना फाटा फोडण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची माझी पहिलीच भेट असल्याकारणाने मी त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब, इलिगल बांधकाम जास्त झालेत. 3-3, 4-4 मजली बांधकाम चिंतामणी नगर, सैदनगरमध्ये झालेत. त्या ठिकाणी मोटारी लावून ते पाणी वरती चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चिंतामणी नगरच्या ज्या गल्ल्या आहेत त्या मोठ्या लांबीच्या आहेत. लांबीच्या गल्ल्या असल्या कारणाने
शेवटच्या घरापर्यंत तिथं पाणी जात नाही. माझं मत असं आहे की जर जास्त दाबाने पाणी सोडलं तर शेवटच्या घरापर्यंत पाणीच जातं. मोटारी फक्त प्रभाग 41मध्ये लागत नाही. मोटारी फक्त चिंतामणी नगर, सैदनगर, काळेवाडीमध्येच लागत नाही. मोटारी अख्ख्या शहरात लागतात, देशाच्या कानाकोपऱ्यात लागतात. तर हा जो त्यांचा मुद्दा आहे की इलिगल बांधकाम, त्यानंतर लोकसंख्या वाढली, मग मोटारीमुळे पाणी शेवटच्या घरामध्ये जात नाही, हा मुद्दा नाही आहे. अवैध नळ कनेक्शन इथं काळेपडळ किंवा आपल्या मुकुंदनगर एरियात वाढलेले आहेत. अवैध नळ कनेक्शन वाढले, त्याचा परिणाम पाण्यावर नाही झाला पाहिजे. तुम्ही जास्त दाबाने पाणी सोडा, पाणी शेवटच्या घरापर्यंत पोहोचेल. नाही मग तुम्ही एकदा लाईट घालून बघा, प्रत्येक घराला पाणी जाईल. मोटारी लागल्या तर पाणी जात नाही. हा विनाकारण विषयाला फाटा फोडण्याचा प्रश्न त्यांनी प्रयत्न केला आहे. मोटारी लावल्यानंतर देखील पाणी जर जास्त दाबाने असेल तर शेवटच्या घरापर्यंत पाणी जातं. त्यांनी गढूळ पाण्याची समस्या मांडली. शिंदे साहेब स्वतः म्हटले गढूळ पाणी येतं. त्याचं कारण रात्री बेरात्री कनेक्शन घेतल्यामुळे त्या कनेक्शनची माहिती त्यांना मिळत नाही. मग काय होतं, ते जे इलिगल कनेक्शन आहेत त्याचं मेंटेनन्स न झाल्यामुळे तिथं पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळे ते जे पाणी या आपल्या पाईपलाईनमध्ये मिक्स होतं, त्यामुळे ते गढूळ पाणी येतं. आता गढूळ पाणी येतं, अवैध कनेक्शन, हे सगळी जबाबदारी महानगरपालिकेची, या अधिकाऱ्यांची. मग हे अधिकारी काय करतायत? त्यांना फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आपण तिथं महानगरपालिकेने ठेवलेला नाही आहे. विषय हाच आहे की प्रत्येक अधिकारी, प्रत्येक विभाग हा त्यांची जबाबदारी पार पाडत नाही. यावर सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तो मी करणार. आणि जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी यांना कोणालाही शांत बसू देत नाही. फक्त पाण्याचाच प्रश्न नाही, असे खूप सारे प्रश्न आहेत. स्पीड ब्रेकरचे प्रश्न आहेत, सुरक्षिततेचा प्रश्न आहे, विकासाच्या कामांचा प्रश्न आहे, विहिरीचा प्रश्न आहे. काल आपण बघितलं रवी पार्कच्या बाजूला विहिरीमधील घनकचरा काढण्याचं काम झालं. कचरा किती काढला? थोडासा कचरा काढला. अर्धी विहीर अजूनही भरलेली आहे. फक्त त्या ठिकाणी रील्स काढण्याचे जे काही आज नगरसेवकांच्या माध्यमातून फक्त रील्स काढून जनतेपर्यंत चमकण्याचे जे काम चालले ते सर्व नागरिकांना लक्षात येतं आहे. एवढं सांगायचं आहे की पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे काही डिस्कशन चालू आहे त्याचा पूर्ण सोल्युशन निघेपर्यंत त्या विषयाला आपण सोडायचं नाही. सतत पाठपुरावा मी करत राहणार आणि विभागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार. थँक्यू.